गेल्या 3 महिन्यांपासून मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. तिकीट टू फिनालेची लढाई चुरशीची झाली असून पहिला फायनलिस्ट कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एकंदरीत तुफान, राडा आणि मनोरंजनाचा धमाका होणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार तिकीट टू फिनालेसाठी महाटास्क पार पडत आहे. यामध्ये सदस्यांना कोळ्यांचं महाकाय जाळं पार करून 7 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर हा टास्क पार केल्यानंतर दिस इज फॉर यू बाबा, मेजर पद्माकर बापट जय हिंद म्हणत राकेश बापटच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. त्यामुळे राकेश बापट पहिला फायनलिस्ट ठरला का, तो ठरू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहा तिकीट टू फिनालेच्या महाटास्क मध्ये काय घडतंय. तिकीट टू फिनाले जिंकण्यासाठी आता पार पडणार आहे एक महाटास्क. हे कोळ्यांचं महाकाय जाळं पार करून आपल्याला द्यावी लागणार आहेत 7 प्रश्नांची उत्तरं. टास्क कंप्लीट केला. दिस इज फॉर यू बाबा, मेजर पद्माकर बापट जय हिंद. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी कमेंट करत लिहिलंय की राकेश बापट द किंग, यू आर द बेस्ट आरबी, वी आर ऑलवेज विथ यू. तन्वी आणि राकेश बापट फायनलमध्ये फिक्स आहेत. वेल डन आरबी, हेटर्सला तोंडावर पाडल्याबद्दल. बाकी कोणीही काहीही बोलू देत, तूच विनर होणार. विशाल, तू एकटा नाहीस, महाराष्ट्र तुझ्या सपोर्टमध्ये आहे. विशालला तिकीट टू फिनालेची गरज नाही आहे, तो तसाही फिनालेमध्ये जाणार. विशालला पब्लिक तिकीट टू फिनाले देणार. प्रेक्षको, तिकीट टू फिनालेचा महाटास्क कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान ग्रँड फिनाले जवळ आलेला असताना घरातील सदस्यांचं एकमेकांच्या विरोधातील गॉसिपिंग सुद्धा रंगत आहे. विशाल कोटियन व अनुश्री माने तन्वी कोलतेवरून गप्पा मारत आहेत. या प्रसंगी अनुश्री म्हणते की तन्वी आता सर्वांना तोडणार, आता कशाला पाहिजे लोक. यावर विशाल म्हणतो की तन्वी या गेममधील सर्वात मतलबी आणि फेक प्लेयर आहे. तिने संपूर्ण सीझनमध्ये ॲक्टिंग केली. पहा नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली. तन्वी तोडणार आता हे सगळ्यांना. मग तिचं तेच गेम आहे. आता सगळ्या काय उपयोग नाही ना. आता कशाला पाहिजेत लोक. ती या गेममधली सगळ्यात मतलबी फेक प्लेयर आहे आणि असं प्लेयरने हा शो नाही जिंकावं. ती रोज सकाळी उठते, तिला कळतं काय काय करायचं, रूप बनते. आधी ती सूनबाई होती, मग चांगली मुलगी होती, मग भांडणारी झाली, मग ती एकदम सीधी साधी मिसराईट झाली. तिने पूर्ण ॲक्टिंग केलं या सीझनमध्ये. कोणाचं? आमचं. ते तर आहेच. वा, जळू नकोस राखी. नाही जळत. मैत्री असावी तर अशी. का असं तुझ्या डोक्यात असेल तर? करप्ट म्हणे, करप्ट. एक मुलगा एक मुलगी कधी फ्रेंड्स नसू शकतात का? इथं इंटरेस्टिंग आहे अमर प्रेम. मी फुल स्टॉप लावलोय ना आपल्या ह्याच्यात, ते तू लावून फिरतेस इथे माथ्यावर तुझ्या. तर दुसरीकडे राखी सावंत आणि तन्वी कोलतेमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळत असून राखी तन्वीला फेक बोलून विविध मुद्द्यांवरून डिवचत आहे. फेक, अरे फेक. तुझा चेहऱ्यावरचा आहे मुखोटा, ते कधी निघणार नाही. तो पहिला दिवस निघालेला तुझा मुखोटा, तेव्हा रितेश जीनी सांगितलेलं. त्यानंतर तू मुखोटा लावला की मी खोटाडी आहे, खोटाडीच राहणार, कारण हिने तुझा भांडा मस्त फोडला काल. ते नाही बोलले की आम्ही ते मुद्दे काढून भांडलोय म्हणून. सुरुवातीला आम्ही पण प्रयत्न केले प्रत्येकाने की या घरात काही ना काहीतरी करायचं. केलं ना, तुम्ही पण ठरवून केलं ना. लिमिट क्रॉस करतेस. असं ट्रॉफी मध्ये जाणार का पुढे? खोटं खोटं करून माझ्या बिग बॉसच्या शो मध्ये. ओ माय गॉड. तन्वी कोलतेचं रडणं पण खोटं आहे, सगळं भांडण करणं पण खोटं आहे, मध्ये मध्ये येऊन हिरोईन बनायचं पण सगळं खोटाडे. तुला माहितीये एक म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तू लाख कोशिश कर माझ्याबद्दल बोलायची, पोक करायची, इन्स्टिगेट करायची, तुझ्या बोलण्याने मला फरक नाही पडत. खोटाडी आहेस तू एक नंबरची खोटाडी आहेस. हवा येऊ दे. तू खोटाडी खोटाडी आहेस एक नंबरची. चल हवा येऊ दे. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल.
प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.